जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला दिव्यांग कल्याणासाठी दरवर्षी सेसमधून 5% निधीची तरतूद केली जाते। सध्या दिव्यांगांसाठी शेळी गट व ई-रिक्षा देण्याच्या 2 योजना सुरू आहेत, पण त्यातील 33 लाभार्थींना ई-रिक्षा द्यायला या विभागाकडे निधी कमी आहे। त्यामुळे दिव्यांगाच्या 5 योजना बंद करून त्या योजनांचा निधी ई-रिक्षासाठी वळविला जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी सक्षम व्हावेत या हेतूने जिल्हा परिषदेच्या सेसमधील 5% निधी दिव्यांगासाठीच्या कल्याणकारी योजनांना राखीव ठेवला जातो। निधी अभावी सध्या 2 योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी सुरू आहेत। त्यातही ई-रिक्षाच्या योजनेला निधी कमीच अशी वस्तुस्थिती आहे। समाज कल्याण विभागाकडे ई-रिक्षासाठी 42 दिव्यांग लाभार्थींनी अर्ज केले आहेत, पण निधी अभावी त्यातील 33 जणांचीच निवड करण्यात आली आहे। तरी पण त्या लाभार्थींना अनुदानातून रिक्षा देण्यासाठी 1,14,00,000पर्यंत निधी आवश्यक आहे। प्रत्येक ई-रिक्षासाठी 3,45,000 पर्यंत निधी आवश्यक आहे। सध्या या योजनेसाठी 60 लाखांपर्यंत निधी असून आणखी 55 लाख रुपयांचा निधी कमी पडतोय। त्यामुळे ज्या योजनांचा प्रचार प्रसिद्ध मोठ्या प्रमाणात होऊ शकली नाही किंवा निधी जास्त लागणार आहे, पण तेवढी तरतूद नसल्याने त्या योजना राबविता आल्या नाहीत, अशा योजना बंद करून तेथील निधी ई-रिक्षासाठी वापरला जाणार आहे। तसा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। गतिमंद लाभार्थींसाठी सोलापुरात स्वतंत्र ऑटिस्टिक सेंटर, दिव्यांग उद्योजकता व कौशल्य विकास शिबिरे, स्पर्धा परीक्षा पूर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, दिव्यांगांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधा, दिव्यांगांच्या योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धी। दिव्यांग लाभार्थींना सबसिडीतून ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत। त्यासाठी लाभार्थी निवड झाली असून त्यासाठी कमी पडणारा निधी उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे। निधी उपलब्ध झाल्यानंतर निवडलेल्या लाभार्थींना ई-रिक्षा मिळतील, अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रभारी समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांनी दिली।